दोन प्रकारचे दत्तभक्त नेहमी असतात. एक असतात जे कायम चिंतेत असतात, कायम दत्त महाराजांना सांगत असतात, "माझं आयुष्य इतकं वाईट चाललंय, माझ्या आयुष्यात ह्या-ह्या गोष्टी चालू आहेत, मला ह्यातून बाहेर काढा." कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटत नाही, सतत नकारात्मक विचार डोक्यात असतात, स्वतःबद्दल डाऊट असतो आणि असं जर बराच काळ तुमच्यासोबत होत असेल ना, तर तुमची स्वतःची विल पॉवर आणि दत्त महाराजांची भक्ती, स्वामी महाराजांची भक्ती तुम्हाला यातून पूर्णपणे बाहेर काढू शकते. आणि हे उदाहरण मी तुम्हाला का दिलंय माहिती का? डिप्रेशनचं खरं कारण आहे. नमस्ते एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत, ज्याचं सोल्युशन मी गेले कित्येक वर्ष शोधत होतो. एक टाइम होता आयुष्यात ज्यावेळी कोणतं उत्तर सापडत नव्हतं, पुढचा मार्ग सापडत नव्हता, काय करू ते समजत नव्हतं आणि त्यासाठीच त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी वर्ष काढली आहेत. माझी वर्ष फुकट घालवली. माझी जवळपास 2-3 वर्ष वाया गेली. पण मी ते तुमच्यासोबत होऊ नाही देणार. आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ना, ज्यांनी मला डिप्रेशनमधून बाहेर काढलं. स्वामींची भक्ती सुरू केल्यानंतर, दत्त महाराजांची भक्ती सुरू केल्यानंतर मी स्वतःला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघू लागलो आणि त्यामुळे माझं डिप्रेशन माझ्या आयुष्यातून निघून गेलं. हो, आज आपण बोलणार आहोत डिप्रेशन बद्दल, जो बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. फिजिकल फिटनेस हा खूप इझी असतो. चांगलं खा, चांगलं झोपा, चांगलं एक्सरसाइज करा आणि तुमची बॉडी बनून जाईल, तुमची ड्रीम फिजिक तुम्ही अचीव्ह करा. पण इथे प्रत्येकाचा वेगवेगळा प्रॉब्लेम असतो आणि त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी सोल्युशन एकच आहे. पण त्याची सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर काढते आपली भक्ती, आपलं स्वतःवरचं प्रेम, आपलं डिसिप्लिन आणि काही अशा गोष्टी ज्या तुम्ही फॉलो केला तर तुमच्या आयुष्यातून डिप्रेशन नावाची गोष्ट निघून जाईल. तुमच्या डिक्शनरीतून डिप्रेशन हा शब्द गायब होऊन जाईल. प्रत्येक निगेटिव्ह सिच्युएशन तुम्ही असं टॅकल कराल ना, की तुम्ही सर्व शक्तिशाली आहात. सो आपण जराही वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जगात करोडो लोक सकाळी उठतात, पण त्यांना उठायची इच्छाच नसते. बाहेरून ते हसत असले तरी आतून पूर्णपणे तुटलेले असतात. त्यांच्याकडे पैसा असतो, मित्र असतात, कुटुंब असतं, पण मनात एकच आवाज घुमत असतो, माझ्या आयुष्याचा काही उपयोग नाही. जर हा आवाज तुम्हाला पण कधी ऐकू आला ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण फक्त दत्तभक्तीबद्दल बोलणार नाहीये, तर आपण अशा काही मेंटल फिटनेस प्रॅक्टिसेस बद्दल सुद्धा बोलणार आहे, जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. तुमचं मन अधिक मजबूत बनवू शकतात. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया डिप्रेशन म्हणजे नक्की काय? डिप्रेशन म्हणजे 2 दिवसाचं दुःख नाही, जे तुम्हाला त्रास देते. डिप्रेशन ही त्यापेक्षा थोडीशी जास्त गंभीर समस्या आहे. कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटत नाही, सतत नकारात्मक विचार डोक्यात असतात, स्वतःबद्दल डाऊट असतो, दुसऱ्यांबद्दल चुकीचे पर्स्पेक्टिव्ह असतात, ऊर्जा संपल्यासारखी वाटते आणि काही लोकांना तर जगण्याची इच्छा संपून जाते. आणि असं जर बराच काळ तुमच्यासोबत होत असेल ना, तर तुमची स्वतःची विल पॉवर आणि दत्त महाराजांची भक्ती, स्वामी महाराजांची भक्ती तुम्हाला यातून पूर्णपणे बाहेर काढू शकते. तर डिप्रेशनची मूळ कारणं काय असतात? मन सतत भूतकाळात अडकून राहणे, मन सतत भविष्याचा विचार करत राहणे, वर्तमानातले क्षण विसरून जाणे, हरवून जाणे. फक्त ह्या 3 गोष्टी डिप्रेशनचं कारण आहेत. अजून काहीच नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे दत्त महाराजांचा अवतार हा कोणत्याही राक्षसाचा किंवा कोणत्याही असुराचा वध करण्यासाठी झालेला नव्हता. दत्त महाराजांचा अवतार झाला होता गुरुतत्व बनण्यासाठी. आणि गुरुतत्व का बनतं? आपल्या आतला असुर संपवण्यासाठी, आपल्या आतले निगेटिव्ह विचार संपवण्यासाठी. आणि दत्त महाराज, स्वामी महाराज जर तुमच्या आयुष्यात आहेत ना, तर तुम्ही समजून घ्या तुमच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी संपण्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. ते फक्त तुम्हाला कळून चुकणं गरजेचं आहे. कारण दत्त महाराजांचा अवतार झालाच आहे तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करण्यासाठी, तुमच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी, तुमच्या आयुष्यातलं डिप्रेशन पूर्णपणे संपवून टाकण्यासाठी. 2 प्रकारचे दत्तभक्त नेहमी असतात. एक असतात जे कायम चिंतेत असतात, कायम दत्त महाराजांना सांगत असतात, "माझं आयुष्य इतकं वाईट चाललंय, माझ्या आयुष्यात ह्या-ह्या गोष्टी चालू आहेत, मला ह्यातून बाहेर काढा." आणि दुसऱ्या प्रकारचे दत्तभक्त असतात, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते. आणि ते म्हणत असतात, "दत्त महाराज, जे तुम्ही मला दिलंय, जे माझं आयुष्य तुमच्यामुळे चालू आहे ना, त्यासाठी मी खूप जास्त ग्रेटफुल आहे. खूप जास्त तुमचे आभार मानतो तुम्ही माझ्या आयुष्यात आहात." ह्याचा अर्थ काय माहितीये? जो माणूस जास्त चिंता करतो ना, त्याच्या आयुष्यात फक्त चिंता असतात. आणि जी व्यक्ती दत्त महाराज त्यांच्या आयुष्यात असण्याने खुश असते ना, त्यांच्या आयुष्यात कधीच चिंता येत नाही. कारण त्यांना विश्वास असतो, की कितीही काही झालं ना, तरी महाराज आपल्याला याचं सोल्युशन देणार आहेत. कितीही काही झालं ना, तरी महाराज आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहेत. आणि हे उदाहरण मी तुम्हाला का दिलंय माहितीये का? डिप्रेशनचं खरं कारण आहे चिंता करणं. तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. मेकअप जे आपण चेहऱ्याला करतो, तो एक खूप मोठा स्कॅम आहे. हे मी असं कुठेतरी वाचलं होतं. कारण ज्यावेळी आपण चेहऱ्यावर मेकअप करतो ना, त्यावेळी आपण सुंदर दिसतो. ज्यावेळी आपण चेहऱ्यावरती मेकअप करतो, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर असलेले डाग,
किंवा आपल्या चेहऱ्यामध्ये असलेली काहीतरी छोटीशी कमी लपवण्यासाठी आपण तो मेकअप करतो. तो मेकअप केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अजून सारे डाग येतात आणि ते लपवण्यासाठी आपल्याला पुन्हा मेकअप करावा लागतो. ते केल्याने पुन्हा चेहरा खराब होतो, पुन्हा मेकअप करावा लागतो. हे एक्झाम्पल का देतोय? कारण हे एक्झॅक्टली रिलेटेड आहे तुम्ही चिंता करता त्यावरती. तुम्ही ज्यावेळी चिंता करता ना एखाद्या गोष्टीची, त्यावेळी निगेटिव्ह गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. माझ्या आयुष्यात हे खूप जास्त वाईट चालू आहे. माझा नवरा माझ्याशी चांगलं वागत नाही. माझी मुलं माझ्याशी चांगलं वागत नाही. माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट चांगली घडत नाही. ह्या अशा प्रकारच्या चिंता करत राहणं म्हणजे युनिव्हर्सला तुमच्या सतत चिंता करणाऱ्या माइंडशी कनेक्ट करणं. जसे सिग्नल तुम्ही युनिव्हर्सला द्याल, तसं आयुष्य युनिव्हर्स तुम्हाला देत राहील. युनिव्हर्स तुम्हाला सोल्युशन देत नाही. ब्रह्मांड तुम्हाला सोल्युशन देत नाही. ब्रह्मांड तुमच्या इमोशन्सशी अलाइन्ड होतं. तुमचे इमोशन्स जर थँकफुल असतील, युनिव्हर्स तुम्हाला थँकफुल राहण्यासाठी रिझन देईल, थँकफुल राहण्यासाठी सोल्युशन्स देईल, थँकफुल राहण्यासाठी अपॉर्च्युनिटी देईल. पण नेहमी मन जर चिंतेत असेल, इमोशन्स जर फक्त चिंता करणारे असतील, तर तुम्हाला फक्त चिंता करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज मिळतील. जी गोष्ट लपवण्यासाठी तुम्ही मेकअप कराल, तो मेकअप तुम्हाला तीच गोष्ट देतोय. आणि ते पुन्हा लपवण्यासाठी तुम्ही मेकअप करताय. सेम ज्या गोष्टीची चिंता करताय ना, तीच चिंता तुम्हाला ती गोष्ट वाढवते. त्यामुळे चिंता करणं हा मार्ग नाही. विश्वास ठेवणं हाच एक मार्ग. भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलंय, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आणि याचा अर्थ काय? सर्व प्रकारच्या चिंता, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचा ताण सोडून तू मला म्हणजेच ईश्वराला म्हणजेच स्वामींना एकाग्रतेने शरण ये. मी तुला सर्व पापांमधून, सर्व दुःखांमधून, तुला सर्व चिंतांमधून मुक्त करेन. सर्व संकट आणि दुःखांमधून मुक्त करेन. पुन्हा पुन्हा चिंता करत राहणं, पुन्हा पुन्हा टेन्शनमध्ये राहणं, ह्याला आपण एक अविश्वास असंही म्हणू शकतो. जर स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तर मी का चिंता करतोय? जर स्वामी माझ्या पाठीशी आहेत, जर जे काही घडतंय माझ्या आयुष्यात, ते मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठीच स्वामी करतायत, तर मी का चिंता करू? आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये आपला? आपण सर्व काही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्या गोष्टींचा विचार करणं, त्या गोष्टींवर सतत फोकस्ड राहणं सोडून द्या. कारण अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्ही सांभाळू शकता, जी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. आणि हीच एक मोठी चूक आपण करतो. आपण सगळ्यात जास्त फोकस्ड राहतो जिथे आपण हेल्पलेस असतो. आपण सगळ्यात जास्त फोकस्ड असतो जे आपल्या हातून घडूच नाही शकत. आपण सगळ्यात जास्त फोकस्ड असतो जे आपल्या हातून घडण्यासाठी, आपल्यासाठी घडण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. आणि ती गोष्ट आपल्याला खूप लवकर हवी असते. आणि त्या गोष्टीमुळे चालू होते अँक्झायटी. ती गोष्ट आपल्यापर्यंत आणण्यासाठी, जी गोष्ट खूप टाईम येणार आहे किंवा जी गोष्ट आपल्यापर्यंत येणं शक्यच नाहीये किंवा आपल्याकडून घडणं शक्य नाहीये, त्या गोष्टींचा आपण खूप जास्त वेळ विचार करत राहतो. अशा गोष्टींवर फोकस राहणं, अशा गोष्टींची चिंता करणं आपल्याला बंद केलं पाहिजे. किंवा जर ती गोष्ट आपल्यापर्यंत येण्यासाठी किंवा आपल्यासाठी घडण्यासाठी जर वेळ लागत असेल, तर त्या गोष्टीला तितका टाईम देणं गरजेचं आहे. ते आपल्यासाठी घडणार की नाही? ते घडल्यानंतर काय होईल? नाही घडलं तर काय होईल? का आपण ह्या गोष्टींच्या चिंतेमध्ये अडकलेलो असतो? स्वामी नेहमी सांगत असतात, "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार." पण हाच शिल्पकार जर सतत चिंतेत असला, सतत काळजीत असला, सतत आपल्या प्रॉब्लेम्सवर फोकस्ड असला, तर कसं होईल? काळजीत राहणं हे सोल्युशन नाहीये. विश्वास ठेवणं हे सोल्युशन आहे. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. रामबाण उपाय आहे. त्यामुळे ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाहीयेत, त्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्या. त्या गोष्टी डोक्यातूनच काढून टाका. व्हेअरएज त्या जागी आपण अल्टरनेट ऑप्शन्सचा विचार करायला पाहिजे. मूव्ह ऑन करण्याच्या ऑप्शन्सचा विचार केला पाहिजे. एक आयुष्य आपल्याला मिळालंय. 84 लाख वेगवेगळ्या योनींमधून जन्म घेतल्यानंतर, किड्या-मुंग्यांचा जन्म घेतल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय. का वेस्ट करावा आपण तो डिप्रेशनमध्ये? दत्त महाराजांनी आपल्या आयुष्यात 24 गुरु केले होते. प्रत्येक गोष्टीमधून शिकण्याचा आपल्याला संदेश दिलाय महाराजांनी. पृथ्वीने शिकवलं, कितीही संकट आली तरी स्थिर राहा. नदीने शिकवलं, की अडथळे आले तरी वाहत राहा. ढग येतात जातात पण आकाश कायम स्थिर असतं. तसंच आपले विचार आणि आपल्या भावना या येत जात असतात. पण आपलं मन स्थिर नसतं. ते आपल्याला स्थिर ठेवायचंय. ते जे विचार आहेत, ते जे विचारांचं वादळ तुमच्या डोक्यात येतंय, तर आज जर निगेटिव्ह विचार असतील, तर उद्या तिथे पॉझिटिव्ह विचार असू शकतो. फक्त तुम्हाला तो एक निर्णय घ्यायचा आहे, की तुम्हाला कोणत्या विचारांना तुमच्या डोक्यामध्ये थारा द्यायचा आहे.
जी गोष्ट हातात नाहीये, जी गोष्ट कंट्रोलमध्ये नाहीये, त्या गोष्टीची नका करू चिंता. ती ऑलरेडी घडलेली आहे. एखादी ब्रेक फेल झालेली गाडी घेऊन आपण कुठे फिरायला जाणार का? नाही जाणार. आपण ती गाडीला हातही लावणार नाही. जोपर्यंत त्या गाडीचे ब्रेक ठीक नाही होत. मग ब्रेक फेल झालेलं मन घेऊन का चालावं? ज्या मनाला माहीतच नाही की चिंता करणं कुठे थांबलं पाहिजे. पण आपण सतत चिंता करत जातो. ती ब्रेक फेल झालेली गाडी घेऊन आपण आयुष्यात पुढे निघून जातो. आणि मग ब्रेक लागला नाही की ते संकट अजून जास्त वाढतं. स्वामींनी एक छोटीशी ओळ सांगितली आहे ना, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ती आपण फक्त भिंतींवर लिहिण्यासाठी, एखाद्या पोस्टरवर लिहिण्यासाठी किंवा WhatsApp, Instagramवर स्टेटस लावण्यासाठी नाही ठेवली आहे ना स्वामींनी. मनापासून फील केली पाहिजे ती ओळ. प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्हाला ती दिसेल, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." तुम्हाला असंच फील केलं पाहिजे, की स्वामी तुम्हाला हे सांगतायत. स्वामी तुम्हाला हे दाखवून देतायत. तो संवाद आहे तुमच्यामधला आणि स्वामींमधला. ज्या दिवशी एखाद्या भक्ताला मनापासून वाटलं ना, की ही जी ओळ आहे, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." तो माझा आणि स्वामींमध्ये घडणारा संवाद आहे. माझं आयुष्य हे व्यर्थ नाही. प्रत्येक निगेटिव्ह सिच्युएशन हा माझ्यासाठी एक अनुभव आहे आणि त्या प्रत्येक अनुभवामागे एक शिकवण आहे. आणि हा विश्वास येतो ना, त्यावेळी ती निराशेची जी एक घट्ट पकड असते ना, ती हळू-हळू सैल होऊ लागते, लूज होऊ लागते. विश्वास म्हणजे माझ्या डोक्यावरचं संकट निघून गेलं म्हणून मी आनंदी आहे, म्हणून मी स्वामींवर विश्वास ठेवणार असं नाही होत. तर संकटातही माझा देव माझ्या पाठीशी आहे. कितीही काही वाईट झालं तरी माझा हा देह, माझं हे आयुष्य ते छोटंसं संकट नाही संपवू शकणार. मला अजून खूप काही करायचं आहे कारण मी स्वामींचा भक्त आहे. मला माहिती एक छोटासा किस्सा सांगतो. माझा ना, ज्यावेळी माझे 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले होते, त्यावेळी ना मी अक्कलकोटला गेलो होतो एकदा. अक्कलकोटला गेलो आणि जर तुम्ही वटवृक्ष मंदिराच्या तिथे गेलात ना, तर वटवृक्ष मंदिराच्या समोर एक छोटासा पॅसेज आहे आणि तिथे आतमध्ये लोकं सगळी बसलेली असतात. तिथे भजनाचे कार्यक्रम वगैरे असतात आणि तिथेच ना, जर तुम्ही वटवृक्ष मंदिराकडे समोर तोंड करून बसला, तर बसल्यानंतर ना, समोर एक स्वामींची फ्रेम आहे. मी तिथे शांत बसलो होतो आणि माझं मनातल्या मनात स्वामींशी एक कन्व्हर्सेशन चालू होतं. मी स्वामींना सगळे माझे फ्युचर प्लॅन्स सांगत होतो. मी काय-काय कसं कंटेंट बनवणार आहे. मी तुमच्या भक्तांना मी कसं खुश ठेवणार आहे, कसं त्यांना टेन्शनमधून बाहेर काढणार आहे. हे सगळं मी मनातल्या मनात स्वामींशी डिस्कस करत होतो. आणि त्यावेळी मी स्वामींच्या समोर एक छोटीशी इच्छा ठेवली, की महाराज जितकं जास्तीत जास्त मी लोकांपर्यंत पोहोचेन, तितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचवा. आज 10K झालोय, उद्या 100K झालो पाहिजे. उद्या 100K झालो तर परवा 1 मिलियन पर्यंत पोहोचलो पाहिजे. इतका मला तुमचा प्रचार करायचा आहे. आणि वटवृक्षाकडे तोंड करून बोलताना तिथेच एक ना फ्रेम आहे मोठी स्वामींची. जर तुम्ही बघितली असेल, अक्कलकोटला जर तुम्ही गेला असाल तर तिथे फ्रेम तुम्ही बघितली असेल. तर त्या फ्रेमच्या कोपऱ्यात ना एक छोटंसं वाक्य लिहिलंय. "तू निश्चिंत जा, मी आहे." ज्यावेळी माझ्या मनातल्या मनात स्वामींबरोबर कन्व्हर्सेशन होत होतं ना, त्यावेळी अचानक माझी त्या वाक्यावर नजर पडली आणि मी हेच समजलो, की हा सुद्धा आमच्या कन्व्हर्सेशनचा एक पार्ट आहे. चेहऱ्यावर एक स्माईल आणली आणि तेव्हाच अनुभवलं, की माझे 1 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत. मी 10,00,000 लोकांसमोर माझे विचार मांडतोय, लोकांना ते पटतायत, त्यांच्या आयुष्यात बदल होतोय आणि त्यांची स्वामी भक्ती दृढ होते. असं कन्व्हर्सेशन ठेवा स्वामींसोबत. चिंतावालं नाही. त्याच क्षणी, त्याच जागी जर मी हे बोललो असतो, की स्वामी माझे फॉलोअर्सच वाढत नाहीये. मी कसं बोलू सगळ्यांसमोर? इतकं कंटेंट बनवतोय तरी हळू-हळूच का फॉलोअर्स वाढतायत? हे जर सगळी चिंता घेऊन मी ते बसलो असतो ना तिथे, तर ती चिंताच घेऊन पुन्हा माझ्या घरी आलो असतो ना. पण मी स्वामींना थँक यू म्हणत होतो. स्वामींना प्रत्येक माझा प्लॅन समजून सांगत होतो आणि त्यानंतर मला ते उत्तर सापडलं, की "निश्चिंत जा, मी आहे." आणि तिथून ते उत्तर घेऊन ज्यावेळी मी अक्कलकोटहून घरी आलो ना, ते जेवढ्या जास्त मी जोराने, जेवढी जास्त मेहनत घेणार असतो, त्याच्या 10 पट जास्त मेहनत घेऊ लागलो. कारण विश्वास होता. स्वामी बोललेत, "निश्चिंत जा, मी आहे." मित्रांनो, रात्र कितीही गडद असली ना, तरी सूर्योदय नाही थांबवू शकत. आज तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटत असेल, की अंधार आहे, पण तुम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे, की उद्या सूर्य उजाडणार आहे. तुमच्या या सिच्युएशनमध्ये एक पाऊल भक्तीचं, एक पाऊल मेंटल फिटनेसचं, म्हणजे स्वतःवरती काम करण्याचं, स्वतःवरती फोकस्ड राहण्याचं, स्वतःचे विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्याचं, ह्या गोष्टीकडे फोकस करा आणि ही 2 पावलं ना तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर काढतील. चिंता करणं म्हणजे चिंतेलाच आमंत्रण देणं आणि विश्वास ठेवणं म्हणजे ताकदीला आमंत्रण देणं, स्ट्रेंथला आमंत्रण देणं. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं. आपण ज्यावेळी स्वतः हरतो ना, त्यावेळी कोणती बाहेरची गोष्ट, बाहेरचा शत्रू किंवा बाहेरची एखादी सिच्युएशन आपल्याला नाही हरवत. आपल्याला हरवण्यासाठी बाहेरच्या शत्रूची गरजच नाही लागत.
स्वामी भक्तांना तर ते कोणी करूच नाही शकत. आपल्या आत बसलेला जो आवाज असतो ना नेहमी 24 तास, माझ्याने हे होणार नाही, माझं नशीब खराब आहे. तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू. तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमच्या डोक्यात बसलाय. मानसशास्त्र काय सांगतं माहितीये का? सायकोलॉजी. जितकं तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलता ना, तितकं तुमचा जो मेंदू आहे ना, तो अपयशावर, दुःखावर, चिंतेवरती फोकस राहतो. आणि हा जो आवाज असतो ना आतला निगेटिव्ह, तो तुमची 90% एनर्जी ड्रेन करतो, संपवून टाकतो. कोणत्या गोष्टीला घाबरतोय? कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे? मरण. एक दिवस सगळ्यांनाच मरायचंय. बँकरप्सी. यू कॅन मेक इट ऑल बॅक. तुम्ही ते पुन्हा सगळं अचीव्ह करू शकता. थोडासा टाइम दिला पाहिजे, थोडेसे पेशन्स ठेवले पाहिजे. लाज गेलीये कोणासमोर? अरे आजकाल लोक 4 दिवस पण एखादी गोष्ट लक्षात ठेवत नाही. आपणच डोक्यात वर्षानुवर्ष ठेवून बसतोय. रिजेक्शनची भीती आहे. सगळ्यांना रिजेक्शन मिळतात. फेलियर, अरे इट्स जस्ट अ पाथ ऑफ युअर सक्सेस. तो तुमच्या सक्सेसचा एक रस्ता आहे. फेलियर शिवाय कोणच कधी मोठा होत नाही. जजमेंटल लोकांची भीती आहे. लोक जज करतायत. लोकांचं कामच आहे जज करणं. आयुष्यातून माणसं निघून जात आहेत. माणसं जर आयुष्यातून निघून नाही गेली ना, तर तुम्ही एकाच जागी अडकून राहाल. स्वतःहून चुका करताय आणि मग चुका घडतायत का? कारण त्या चुकातून घडून तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व बनवा म्हणून, त्यातून काहीतरी शिकावं म्हणून. प्रत्येक दिवस जगा. प्रत्येक दिवस असा जगा की तो तुमच्यासाठी एक बेस्ट दिवस आहे. एखाद्या ज्योतिषाने किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये जर तुमच्या राशीत लिहिलेलं असेल की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जाणार आहे, मग कसं वाटतं मनाला, अरे वा, कोणीतरी लिहिलंय म्हणजे माझा दिवस छान जाणार आहे. मग तुम्ही स्वतःच लिहा ना. तुम्ही स्वतःच स्वतःला सांगा ना की दिवस खूप छानच जाणार आहे. स्वामी बोललेत. या अखंड ब्रह्मांडाकडून मागण्याचा, गोष्टी अट्रॅक्ट करण्याचा, स्वामींकडून गोष्टी मागण्याचा एकमेव मार्ग आहे. जे काही बनायचं असेल ना तसं बिलीव्ह ठेवलं पाहिजे. जे काही बनायचं असेल ना तसं जगलं पाहिजे. आयुष्यात जर हॅपीनेस पाहिजे ना तर खुश राहिलं पाहिजे, तरच हॅपीनेस येईल. दुःखी राहिलं तर दुःखच येणार आहेत. आणि मी हेच फॉलो करतो आणि हे फॉलो करूनच स्वामी मला सगळं देत आहेत. आणि कसं म्हणू की स्वामींचं माझ्यावर लक्ष नाहीये? त्यांचा प्रेझेन्स माझ्या आयुष्यात आहे. एवढ्याशा गोष्टीसाठी मी इतका खुश असतो ना, आणि त्यामुळे मी हरलेली बाजी पण मला ते जिंकून देतात. फक्त त्यांच्या प्रेझेन्ससाठी ग्रेटफुल राहिल्यामुळे, त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे, त्यांचं नाव मुखात ठेवल्यामुळे सगळं ठीक होत असतं. फक्त आपल्या मनासारखं होत नसतं ना, म्हणून आपल्याला त्रास होतो. म्हणून आपल्याला वाटतं की आयुष्य हे खूप कठीण आहे. पण ते कठीण नसतं. आयुष्य सोपं असतं. फक्त आणि फक्त आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. माझं मन सांगतंय की फक्त आतापासून माझी फक्त तरक्कीच होणार आहे. आणि हे पण जिंकणंच आहे ना की आजपर्यंत तुम्ही कधी हार नाही मानली आहे. आज हा व्हिडिओ जर तुमच्या डोळ्यासमोर येतोय ना, तर हा व्हिडिओ त्यासाठीच आहे कारण तुम्ही कधी हार नाही मानली. स्वतःवर विश्वास बसला पाहिजे की 4 पानं आयुष्याची नैराश्याने भरलेली आहेत ना, तर 40 पानांमध्ये स्वामींनी तथास्तु लिहून पाठवलंय भरभरून. इतकं स्वामी नामामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचं आहे ना, की तुम्ही बसल्या जागी सगळी सूत्र हलतील. आणि कोण हलवणार आहे? श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा मनात निगेटिव्ह विचार येईल, जेव्हा जेव्हा चिंता येईल, त्यावेळी ना स्वतःला 3 प्रश्न विचारा. चिंता करून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? ही गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? ह्या गोष्टीसाठी मी सर्व मी जबाबदार आहे का? तिनापैकी 2 गोष्टीचं उत्तर जरी नाही आलं ना, तर चिंता करणं सोडून द्या आणि महाराजांना सांगा, महाराज, जे काही माझ्याकडे आजपर्यंत आलंय तुमच्यामुळे त्याच्यासाठी मी कृतज्ञ, आणि आता जे तुम्ही माझ्या आयुष्यात चांगलं घडवणार आहात ना, त्यासाठी मी रेडी आहे आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. 3 गोष्टी कंपल्सरी झाल्या पाहिजेत. ध्यान, कंटिन्यू तुमच्या डोक्यात स्वामींचं नाव, स्वतःवर मेहनत, स्वतःवर फोकस. एक अशी गोष्ट जी तुम्ही स्वतःसाठी करताय, जी तुमच्या फायनान्शियल ग्रोथ करते, जी फिजिकल ग्रोथ करते आणि जी मेंटल ग्रोथ करते. तर या व्हिडिओचं कन्क्लुजन एकच आहे. नैराश्यात राहू नका, चिंतेत राहू नका, दुःखात राहू नका. फक्त ठेवा विश्वास. युनिव्हर्सला मूर्ख बनवा. भलेही आयुष्य कठीण चालत असेल, माझं सगळं नीटच चाललंय. माझ्या डोक्यामध्ये मी पॉझिटिव्हच आहे. असं मूर्ख बनवा आणि युनिव्हर्स तुमच्या समोर तेच टप्पे टाकत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा. मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन चांगले व्हिडिओज बनवत जाईन आणि माझ्यावर असंच प्रेम ठेवा. आणि तुमची काही भावना असेल, प्रतिक्रिया असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.